नमस्कार. आज आपण बघूया मुरुड ही जी मराठी शॉर्ट फिल्म आहे ना, तिच्या पडद्यामागची गोष्ट. पडद्यामागची म्हणजे अगदी निर्मिती प्रक्रिया. हो, आपल्याकडे चित्रसिद्धी एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवरचा एक व्हिडिओ आहे. त्यात दिग्दर्शक रणजित शेवाळे यांनी स्वतः सांगितले चित्रीकरणाबद्दल. हां, म्हणजे लोकेशनपासून टीमच्या अनुभवांपर्यंत सगळं काही. अगदी कसं शूट झालं, काय अडचणी आल्या. आणि यातून कळेल की एक शॉर्ट फिल्म बनवणं म्हणजे काय काय आव्हानं असतात. गमती-जमती पण असणारच. हो, नक्कीच. आणि टीमने कसं त्यावर काम केलं हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. तांत्रिक अडचणी, कलाकारांची मेहनत, सगळंच. चला तर मग बघूया काय काय झालं. सुरुवात तर केली गणपती पूजनाने. पहिला दिवस कुठे होता पहिला सीन? पंढरपूरच्या एका शाळेत. पण एक प्रॉब्लेम होता. काय? मुलांच्या परीक्षा सुरू होत्या नेमक्या तेव्हा. म्हणजे वेळेचं आव्हान होतं मोठं. अच्छा. मग कसं जमवलं? मग काय, मुलांचे जे रिॲक्शन शॉट्स होते ना, टाळ्या वाजवणं वगैरे, ते पटकन घ्यावे लागले. थोडी धावपळ झाली. आणि याच वेळी ऐकलं की ऑडिओची पण काहीतरी अडचण आली होती. हो, आली होती. हां. पण दिग्दर्शक रोहित सर होते, त्यांनी लगेच काहीतरी उपाय काढला त्यावर. बरं. आणि मेकअपचं काय? जलालभाई होते ना? हो, जलालभाईंनी रणजित आणि संस्कृती दोघांचा मेकअप केला. सुरुवातीचे सीन्स होते ते. म्हणजे पात्रांची ओळख तयार होत होती सुरुवातीला. बरोबर. शाळेनंतर टीम गेली थेट कृषी बाजार समितीच्या कांद्याच्या मार्केटमध्ये. आणि तिथे म्हणजे प्रचंड ऊन. बापरे, उन्हात शूटिंग म्हणजे अवघडच. त्यातही डीओपी शुभम सरांनी कमाल केली. एका टेम्पोवर चढले आणि कसलाही आधार न घेता शॉट घेतला. काय सांगताय? हे तर म्हणजे धाडसच की. हो ना. कमी साधनांमध्ये काम करताना अशी कसरत करावीच लागते कधी कधी. अगदी. याचंच उदाहरण म्हणजे बार्शीच्या उद्रेश्वर मंदिरातलं शूटिंग. तिथे म्हणे कीटकांचा खूप त्रास झाला, तरी सीन पूर्ण केला. चिकाटी लागते यासाठी. दुसरा दिवस होता कासरवाडी गाव. तिथे काय होतं? एका दुकानाचा सीन होता. पण इथे एक चांगली गोष्ट झाली. दिग्दर्शकाच्या ओळखीमुळे जागेची परवानगी पटकन मिळाली. म्हणजे थोडा वेळ वाचला म्हणायचं. हो, आणि तोपर्यंत टीम पण थोडी रुळली होती कामात. जास्त सहज झाली होती. पण मग पुन्हा ऊन होतच ना एका घराचा सीन वेळी? होतं की, खूप ऊन होतं. पण डीओपीने ते कॅमेरातून छान मॅनेज केलं, अँगल आणि लाइटिंगमधून. अच्छा. पण ऐकलं की त्याच सीनमध्ये अभिनेत्री संस्कृती संवाद विसरत होती. हो, थोडा वेळ लागला त्यामुळे. कधी होतं असं. प्रेशर असतं ना कलाकारांवर पण. बरोबर. कमी वेळेत शूट करताना हे होतंच. आणि मेकअपचं पण आव्हान होतंच ना? हो ना. म्हणजे एकीकडे विधवेचं पात्र गंभीर, दुसरीकडे हिरो बनायला बघणारा खेड्यातला मुलगा. दोन्ही लुक साधायचे आते. आणि त्यात उन्हामुळे सगळे टॅन झाले होते म्हणे. हो ना. म्हणजे अडचणी काही कमी नव्हत्या. पण एक चांगली गोष्ट म्हणजे टीममध्ये बॉन्डिंग चांगलं होतं. कोणी अहंकारी नव्हतं असं दिग्दर्शक सांगतात. हो, ते महत्वाचं ठरतं अशा वेळी. मिळून काम केलं की अडचणी सोप्या वाटतात. घरात अजय देवगणच्या फोटोची पूजा करण्याचं पण एक सीन आहे म्हणे. आहे तर. पण त्यामागचं कारण काय ते सिनेमातच कळेल असं म्हणतात. थोडी उत्सुकता ठेवली आहे. मग निरोपाचा सीन, मित्रासोबतचा बसस्टॉपवरचा सीन, हे पण शूट झालं. हो. आणि तांत्रिक बाजू पण लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे काय मर्यादा होत्या? मॉनिटर नव्हता सेटवर. विचार करा. अरे बापरे. मग कसं बघायचे शॉट? मोबाईलचा वापर केला त्यासाठी. अगदीच जुगाड म्हणतात ना तसं. कमाल आहे. आणि एका सीनसाठी तर डीओपी अक्षरशः गाडीला बाहेरून लटकून शूट करत होते. काय म्हणताय? म्हणजे किती धोकादायक असेल ते. नक्कीच. संवादात सैराट आणि परशाचा उल्लेख पण येतो कुठेतरी. अच्छा. म्हणजे कदाचित चित्रपटाच्या वातावरणाशी किंवा कथेच्या धाग्याशी जुडलेलं असेल ते. असू शकतं. एकूणच काय, तो ऊन, वेळेची मर्यादा, साधनं कमी, हे सगळं असून सुद्धा टीमने एकत्र येऊन काम केलं. हो. यावरून कळतं की पडद्यावर जे दिसतं त्यामागे किती मेहनत, किती जुळवाजुळव असते. अगदी. टीमवर्क आणि कल्पकता असेल तर मार्ग निघतोच. आणि हे आपल्याला विचार करायला लावतं की कमी संसाधनांमध्ये काम करताना दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती आणि कलाकारांची नैसर्गिक क्षमता यावर किती अवलंबून राहावं लागतं नाही का? बरोबर. कदाचित हेच कमी संसाधनांमधली धडपड त्या कलाकृतीला एक वेगळी अस्सल ओळख देत असेल. काय वाटतं? मुरुड बघताना हा विचार नक्की करावा लागेल. नक्कीच.